रात्री 11:15 वाजता आम्ही बुऱ्हाणनगर देवीच्या दर्शनाला गेलो होतो. ते का ते तुम्हाला पुढे समजेलच, पण त्या अगोदर होता आजचा नवरात्रीचा सेकंड डे आणि रेड कलर. तर आम्ही दोघांनी पण आज रेड कलरचे कपडे घातलेले पिल्लोने आणि मी. आणि त्या अगोदर सकाळी मी त्याला स्कूलला सोडायला गेले होते. तर काही असो का नसो, स्कूलला सोडायला मम्मा पाहिजे म्हणजे पाहिजे असं त्याचं आहे, म्हणून आम्हाला दोघांना पण जावं लागतं. नाहीतर त्यांनी एकट्याने गेलं तरी जमलं असतं, पण त्याला मी लागते सोडायच्या वेळेला, म्हणून मग मला जावं लागतं. तर त्याला मस्त असं बाय बाय वगैरे केलं आणि फ्लाइंग किस दिली आणि एक डॅडाला. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. मग येतानाच खालून मी गुलाबाचे पानं आणले होते आजच्या माळेसाठी. त्यानंतर मी घरातले बाकीचे पण सगळे कामं आवरून होत नाहीत तोपर्यंत लगेचच पिल्लू पण स्कूलमधून आला. असतेच इनमीन 2.5-3 घंटेची शाळा. आणि मग ते स्कूलमध्ये टिफिन फिनिश नाही केला का मग घरी आल्यावर त्याला असं टिफिन फिनिश करावं लागतं. त्यानंतर मग मी फ्रेशअप वगैरे झाले आणि साडी घातली. आणि मग त्यानंतर देवाचे जुने फुलं वगैरे शिळे फुलं काढून घेतले, नवीन फुलं वाहिले, सुकलेले पानं वगैरे ते काढून घेतले. त्यानंतर मग प्रसाद होता आजचा खडीसाखरेचा, तो वाहिला. माळ घालून घेतली होती, पाणी वाहिलं, दिव्यात तेल वाढवलं, देवापुढचा पण दिवा लावला. आणि त्यानंतर मग मी आरती करायला घेतली देवीची. तर सकाळी सकाळी माळपाणी झालं का लगेच आरती पण करून घेत असते. आणि आज सकाळच्या फराळात मी घेतलं होतं भगरीचा डोसा, काकडीचा रायता आणि बटाट्याची थोडीशी चटणी. आणि त्यानंतर थेटाचा संध्याकाळचाच फराळ तुम्हाला दाखवते. त्यात पण मी एक भगरीचा डोसा आणि दह्याची चटणी घेतली. ते जेवण वगैरे झाले म्हणजे फराळ वगैरे उरकले. मग संध्याकाळचं किचन क्लिनिंग झाली, भांडे वगैरे घासून घेतले. आणि त्यानंतर मग परत आवरलं. आणि मग आता आम्ही परत आलेलो आहोत देवीच्या मंदिरामध्ये. तर देवीच्या मंदिरात दर्शनाला मुद्दामूनच उशिरा आलो, कारण का संध्याकाळी गर्दी खूप कमी असते. आणि चक्क 2 दिवस होऊन गेले नवरात्राचे तरी मी दर्शनालाच आले नव्हते. तर माझ्याच मनात अशी कसं तरी होत होतं. जेव्हा मी देवीचं दर्शन घेतलं तेव्हा मनाला कुठे शांती मिळाली. आणि तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या. ही बुऱ्हाणनगरची तुळजाभवानी माता आहे, जी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं माहेरघर आहे बुऱ्हाणनगर, आणि तिथे आम्ही राहतो. आणि आम्ही यात्रेला जाणार आणि तिथून काही खेळणे आणि गाडी खरेदी करणार नाही असं होणारच नाही. त्यामुळे त्याने त्याच्या अगोदर मॅन्डेटरी जे काम आहे ना ते केलं, म्हणजे खेळण्या खरेदी करायचं, गाड्या वगैरे खरेदी केल्या. मग घरी आलो आणि घरी आल्या हौसेने माऊला सगळं दाखवत होता की यात्रेतून काय काय आणलं. छोट्या बेबीसाठी खुळखुळा आणला, माझ्यासाठी गाडी आणली, दादूसाठी गाडी आणली, असं सगळं. तर असं झालं आज आमचं, उशिरा का होईना पण देवीचं दर्शन.